लाचारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे आणि दिरंगाई व भोंगळ्या अधिकाऱ्यामुळे आमरण उपोषणबाबत श्री कोल्हे रामकृष्ण लक्ष्मण मुक्काम पोस्ट आखेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी निवेदन देण्यात आले की त्यांचा भाऊ आबासाहेब लक्ष्मण कोल्हे, कस्टमर नाव आबासाहेब लक्ष्मण कोल्हे, मुक्काम पोस्ट आखेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून माझ्या शेतीपंपाची लाईन बंद केलेली आहे। मी साहेबांना विनंती करून सुद्धा माझी शेतीपंपाची लाईन चालू केली नाही, म्हणून जवळ शेतीपंपाची लाईन नसल्यामुळे मी माझ्या शेतीपंपाला जवळून भावाच्या चक्कीमधून जोडून घेऊन शेतीपंप चालवतो। भावाच्या चक्कीचे बिल दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी भरून सुद्धा कनिष्ठ अभियंता साहेब व उपकार्यकारी अभियंता साहेब यांनी दोघांनी मिळून दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी 47,900 रुपये लाईट बिल दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता माझ्याजवळ दिले। दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माझ्या भावाच्या चक्कीचे मोटारची तपासणी न करता मीटर कनिष्ठ अभियंता साहेब यांनी काढून नेले व कनिष्ठ अभियंता साहेब व उपकार्यकारी अभियंता साहेब यांनी दोघांनी मिळून कुठलीही शहानिशा न करता व चौकशी न करता 47,900 रुपये बिल काढले। यांच्या भ्रष्टाचारी व दिरंगाई कारभारामुळे मी दिनांक 21 डिसेंबर 2024 कनिष्ठ अभियंता कार्यालय ग्रामीण कक्ष शेवगाव व उपकार्यकारी अभियंता कार्यालय शेवगाव इथे आमरण उपोषण करणार आहे। त्याची सर्व जबाबदारी कनिष्ठ अभियंता साहेब व ग्रामीण कक्ष व उपकार्यकारी अभियंता साहेब यांच्यावर राहील। जोपर्यंत माझ्या शेतीपंपाची व भावाच्या चक्कीची लाईन सुरू करून देत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही। त्याची सर्व जबाबदारी तुमच्यावर राहील। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजू मगर। 21/12/2024 शनिवारपासून महावितरण कंपनीच्या ऑफिस समोर उपोषणाला बसलेलो आहे आणि शनिवारी ज्यावेळेस मी इथं उपोषणाला बसलो त्यावेळेस इथले काही अधिकारी येऊन माझी भेट घेतली आणि त्यांनी मला सांगितलं 2 दिवस सुट्टी, तुमचं उपोषण स्थगित ठेवा, सोमवारी साहेब आल्यावर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि तुमचं काय जी अडचण आहे ती निरसन करू। सोमवारी साहेब आले नाही आणि आज उपोषण नेमकं कशासाठी तुमचं? उपोषण यासाठी माझी जी शेतीपंपाची लाईट 3 वर्षापासून बंद आहे। मी ऑफिसला चक्रा मारून मारून कटळलो, मला म्हणायचे हा थांबा घेऊ करून, थांबा घेऊ करून, आणि तिथून शेतीपंपाला जवळून घ्यायला सोर्स नाही आहे। शेतीपंपाची लाईट जवळ नसल्यामुळं माझ्या बंधूचं चक्कीचं कनेक्शन आहे, तिथून मी कटआउट टाकून शेतीपंपाला वीज वापरलेली आणि त्या दिवशी येऊन यांनी चक्कीचं मीटर काढलं। 25/11/2024ला चक्कीचं बिल भरलेलं आहे 2960 रुपये आणि त्यांनी 10 तारखेला जे बिल दिलं आहे मला परत तर डायरेक्ट बंधूच्या नावाने 47,900 रुपयाचं बिल काढले। त्याचे 4,032ची रेट दाखवलेत। मग हे कशाच्या आधारे 4,032ची रेट दाखवलेत? याच्या अगोदर तुम्ही त्यांना नोटीस वगैरे काही दिली होती? नाही दिलेलं। तर मी रीतसर अर्ज दिला असता त्यावेळेस यांनी आशा लावलं थांबा 8 दिवस, थांबा 15 दिवस, करून घेऊ, जोडून देऊ। ती येऊन चक्रा मारून कंटाळलो। शेवट पर्यायाने मला चक्कीतून कटर टाकून शेतीपंपाला लाईट घ्यावा लागली। आता कितवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा? आज 4था दिवस आहे सर। मग साहेबांनी काही बोलणं केलं का नाही? काहीच ते बोलणं केलं। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।